नमस्कार मित्रांनो. आपल्या आयुष्यात आपण अनेकदा संभ्रमात पडतो की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. कधी कधी आपल्याला माहित असतं की एखादी गोष्ट आपल्यासाठी वाईट आहे, तरी आपण तिच्याकडे खेचले जातो. असे का होते? याचं अचूक उत्तर आणि त्यावर उपाय भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायात दिला आहे. ज्ञानयोग आणि कर्मयोग या मालिकेतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 3 कर्मयोग श्लोक 31 ते 34 चा सखोल अर्थ अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 3 कर्मयोग श्लोक क्रमांक 31. ये मे मतमिदं नित्यामनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो नसूयन्तो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. अर्थ: जो कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात, ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. तात्पर्य: पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा उपदेश म्हणजे संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे आणि म्हणून ते अपवादविरहित शाश्वत सत्य आहे. ज्याप्रमाणे वेद शाश्वत आहे, त्याप्रमाणे कृष्ण भावनेचे हे सत्यही शाश्वत आहे. भगवंताचा द्वेष न करता मनुष्याची या आदेशावर दृढ श्रद्धा असली पाहिजे. भगवद्गीतेवर भाष्य लिहिलेले अनेक तत्वज्ञानी आहे, पण त्यांची श्रीकृष्णांवर श्रद्धा नाही. असे लोक सकाम कर्माच्या बंधनातून कधीच मुक्त होणार नाहीत. परंतु भगवंताच्या शाश्वत उपदेशांवर दृढ श्रद्धा असलेला सामान्य मनुष्य जरी असे आदेश पाळण्यात समर्थ असला, तरी तो कर्मबंधनातून मुक्त होतो. कृष्ण भावनेच्या प्रारंभी मनुष्य भगवंताच्या आदेशाचे पूर्णपणे पालन करू शकणार नाही, परंतु जो या सिद्धांताला विरोध करत नाही आणि पराभव तथा निराशा याची चिंता न करता आपले कर्म प्रामाणिकपणे करतो, तो निश्चितपणे कृष्ण भावनेच्या विशुद्ध स्तराप्रत उन्नती करतो. श्लोक क्रमांक 32. ये स्त्वेतद्भ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमूढास्तान् विद्धि नष्टान चेतसः. अर्थ: परंतु जे द्वेष भावनेने या आदेशाची उपेक्षा करून त्यांचे पालन करीत नाहीत, त्यांना ज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात भ्रष्ट असे समजावे. तात्पर्य: कृष्ण भावना भवित न होण्याचा दोष या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आला आहे. ज्याप्रमाणे उच्च शासकीय अधिकाऱ्यांच्या आज्ञेचा भंग केल्यास शिक्षा होते, त्याप्रमाणे पुरुषोत्तम श्री भगवान यांची अवज्ञा केल्यास निश्चितच शिक्षा होते. अवज्ञा करणारा मनुष्य कितीही महान असला तरी तो हृदयशून्य असल्यामुळे त्याला स्वतःच्या आत्म्याविषयी तसेच परब्रह्म, परमात्मा आणि भगवान यांच्याविषयी सुद्धा अज्ञान असते. म्हणून त्यांच्यासाठी जीवनसिद्धीची मुळीच आशा नसते. श्लोक क्रमांक 33. सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यन्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. अर्थ:
ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो, कारण प्रत्येक जण 3 गुणांद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. बळेच निग्रह केल्याने काय साधारण आहे? तात्पर्य: जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावनेच्या दिव्य स्तरावर स्थित होत नाही, तोपर्यंत तो प्राकृतिक त्रिगुणाच्या प्रभावातून मुक्त होऊ शकत नाही. आणि त्याची पुष्टी भगवंतांनी 7व्या अध्यायात केली आहे. म्हणून भौतिक दृष्ट्या अत्यंत उच्च शिक्षित मनुष्यालाही केवळ सैद्धांतिक ज्ञानाने किंवा शरीरापासून आत्म्याला पृथक करण्याने मायेच्या जंजाळातून मुक्त होणे शक्य नाही. समाजातील अनेक तथाकथित अध्यात्मवादी आपण ज्ञानामध्ये बरेच प्रगत आहोत असे दर्शवितात, पण अंतस्थ रीतीने ते दुस्तर अशा विशिष्ट प्रकृती गुणांच्या पूर्णपणे अधीन असतात. शैक्षणिक दृष्ट्या एखादा अत्यंत विद्वान असू शकतो, पण भौतिक प्रकृतीशी त्याने दीर्घ काळासाठी संग केल्याने तो बद्धच आहे. भौतिक अस्तित्वासाठी एखादा जरी आपल्या विहित कर्मामध्ये मग्न असला तरी त्याला भौतिक जंजाळातून मुक्त होण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सहाय्यकारक ठरतात. म्हणून पूर्णपणे कृष्ण भावना भवित झाल्या विना मनुष्याने आपले नियत कर्माचे त्याग करू नये. अचानकपणे कोणतीही नियत कर्माचा त्याग करून कृत्रिम रीतीने तथाकथित योगी किंवा अध्यात्मवादी होऊ नये. त्याने आपल्या प्राप्त परिस्थितीतच स्थित राहून उत्तम प्रशिक्षणाखाली कृष्ण भावनेची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करणे योग्य आहे. त्याप्रमाणे तो श्रीकृष्णांच्या माया शक्तीच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. श्लोक क्रमांक 34. इंद्रिय सेंद्रिय स्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितो तयोर्न वशमागच्छेतो यस्य परिपंथिनो. अर्थ: इंद्रिय आणि इंद्रिय विषय त्यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये, कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळेच आहेत. कृष्ण भावना भवित साधकांचा स्वाभाविकपणे भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न होण्याकडे कल नसतो, पण जे कृष्ण भावना भवित नाही त्यांनी शास्त्रांमधील विधी निषेधांचे पालन करणे आवश्यक आहे. अनिर्बंध इंद्रिय तृप्ती भौतिक बंधनास कारणीभूत ठरते, पण शास्त्रातील विधी निषेधांचे पालन करणारा मनुष्य इंद्रिय विषयांद्वारे बद्ध होत नाही. उदाहरणार्थ, लैंगिक उपभोग ही बद्ध जीवांची एक आवश्यकता आहे आणि विवाह बंधनाखाली लैंगिक भोगास अनुमती देण्यात आली आहे. शास्त्राच्या आदेशानुसार मनुष्याने आपल्या पत्नी व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्त्रीशी भोग करणे सर्वथा निषिद्ध आहे. इतर सर्व स्त्रियांना त्याने माते समान मानले पाहिजे. मात्र आदेश असूनही मनुष्याचा परस्त्री संबंध ठेवण्याकडे कल असतो. या प्रवृत्ती नियंत्रित करणे आवश्यक आहे, अन्यथा आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये विघ्नकारक ठरतात. जोपर्यंत भौतिक शरीर आहे तोपर्यंत भौतिक शरीराच्या आवश्यकता पुरविण्यास अनुमती आहे, परंतु या आवश्यकता शास्त्रीय विधिविधानानुसार भागविण्यास अनुमती आहे. आणि तरीही अशा
विधिनिषेधांवर आपण विसंबून राहू नये. मनुष्याने अशा विधिनिषेधांवर आसक्त न होता त्यांचे पालन केले पाहिजे. कारण राजमार्गावरही नेहमी अपघाताची शक्यता असते. त्याचप्रमाणे विधिनिषेधानुसार केलेल्या इंद्रिय तृप्तीनेही तो वाम मार्गाकडे जाऊ शकतो. जरी राजमार्गाचे काळजीपूर्वक रक्षण केले जाते तरी अशा अत्यंत सुरक्षित मार्गावर काहीच संकट उद्भवणार नसल्याची कोणतीही निश्चिती देऊ शकणार नाही. भौतिक संगतीमुळे इंद्रिय तृप्ती करण्याची प्रवृत्ती अनादी काळापासून चालत आहे. म्हणून नियंत्रित इंद्रिय तृप्ती केल्यानेही पतन होण्याची शक्यता असतेच. यास्तव साधकाने नियंत्रित इंद्रिय भोग करण्याची आसक्तीही सर्व प्रकारे टाळलीच पाहिजे. कृष्ण भावनेवर आसक्ती ठेवल्याने किंवा कृष्णाच्या प्रेममयी सेवेमध्ये नेहमी कर्म करण्याने मनुष्य सर्व इंद्रियजन्य कृत्यापासून अनासक्त होतो. म्हणून मनुष्याने जीवनाच्या कोणत्याही स्थितीमधून कृष्ण भावनेपासून अनासक्त होण्याचा प्रयत्न करू नये. सर्व प्रकारच्या इंद्रियांच्या आसक्तीपासून अनासक्त होण्याचा मूळ उद्देश म्हणजे कृष्ण भावनेच्या स्तरावर स्थित होणे होय.